कोणाची रे हवा आपलीच रे. भाजपकडे जायचं आणि भाजपकडे जाऊन तिकिटाची मागणी करायची, ह्या हिशोबाने मी माझा राजीनामा दिला. तर मी आज आपल्याकडे जाहीरपणे सांगू इच्छितो. त्याच्यामुळे मी दोन्ही पक्षांचे आभार मानतो की एका पक्षाने मला पक्षात घेतलं नाही आणि दुसऱ्या पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला. माननीय अनुप भैया अग्रवाल यांच्या विजयात एक्स्ट्रा मतांची भर पडली आणि त्यांचा तो लीड वाढला आणि याची जाणीव स्वतः अनुप भैयांना पण आहे. मला आश्वासनांचा पाऊस पाडायचाच नाही. मी जे बोलेल ते करूनच दाखवतो. महानगरपालिका आली की फक्त मूलभूत गरजांवरच लढायचं. मग तुम्हाला आम्ही रस्ते करून देऊ, गटारी करून. जे नगरसेवक तेच बॅकग्राऊंडला ठेकेदार आहे. मला जेव्हा प्रेशर आला तेव्हा मला खूप मोठे मोठे आमिष दाखवण्यात आले. म्हणजे पर करोडोपर्यंत विषय झाले. मी आज कुठेच शेअर केले नाही आजपर्यंत. मी तुमच्याजवळ शेअर करतोय. आपल्या माध्यमातून जनतेला माहीत पडेलच. पण मला करोडोचे ऑफर्स आले. जे विधानसभेच्या वेळेस सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तेव्हा सगळे हिंदू होते आणि आज जेव्हा सगळे पक्ष विखुरले गेले तर सगळे ते अदर कास्ट झाले. यंदा हवा कुणाची, पण नक्कीच यंदा हवा बदलेल याची गॅरंटी पक्की. कोणाची रे हवा आपलीच रे. नमस्कार. स्वराज्य खानदेश न्यूज प्रस्तुत यंदा हवा कुणाची या कार्यक्रमात आपण सहर्ष स्वागत करतोय. आपण आता सध्या आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये. 18 चे अधिकृत उमेदवार जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते आपल्यासोबत आहेत कुणालजी पवार. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कुणालजी, सर्वप्रथम आपलं आमच्या या यंदा हवा कुणाची या प्रोग्राम मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक आपला राजकीय प्रवास आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल की आपली पार्श्वभूमी या राजकारणात येण्याची कशी होती, कसा आपला हा प्रवास होता आणि अखेर आज आपण प्रभाग क्रमांक 18 मध्ये अधिकृत उमेदवार म्हणून आज जनतेच्या समोर जात आहात. काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपल्या स्वराज्य खानदेशच्या ज्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलं. माझी राजकीय सुरुवात ही कॉलेज जीवनापासूनच झाली. 2009 सालात असताना मी विधानसभेच्या वेळेस मोहाडी उपनगराचा बूथ प्रमुख झालो. मग तिथून बूथ प्रमुखानंतर मग मी विभाग प्रमुख झालो. विभाग प्रमुखानंतर मग मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि साधारण 2017 मध्ये मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष म्हणून काम या धुळे शहराचं बघितलेलं आहे. आणि त्याच पिरियडमध्ये 2018 साली मी स्वतः धुळे महानगरपालिकेची निवडणूक देखील त्यावेळेस लढवलेली आहे. साधारण बघता 2009 पासून तर आत्ताच्या 2025-26 पर्यंत मी राष्ट्रवादी पक्ष काही सोडलेला नव्हता. मधल्या 2-3 महिन्या पहिले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राजीनामा दिला होता. कारण थोडस पक्षांतर्गत जे वातावरण होतं, पक्षांतर्गत जे काही कलह होता, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळे मी त्या राष्ट्रवादी पक्षाचा फादर बोर्डचा कार्याध्यक्ष या नात्याने मी राजीनामा दिला होता. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर साधारण तो जो काळ होता तो जरा धुळे महानगरपालिकेची निवडणूक लागण्याचा काळ होता. आणि साहजिकच आहे, ज्या पद्धतीने धुळे शहराची पब्लिक म्हणा किंवा धुळे शहराचं भौगोलिक वातावरण म्हणा, हे सर्व गोष्टीचा विचार करता मीही एक भाजपकडे जायचं आणि भाजपकडे जाऊन तिकिटाची मागणी करायची, ह्या हिशोबाने मी माझा राजीनामा दिला. तर मी आज आपल्याकडे जाहीरपणे सांगू इच्छितो. कारण त्या तशा डील्स तशा झाल्या होत्या. परंतु ठीक आहे, असो. मी पक्षप्रवेश काही भाजपामध्ये केला नाही. एक माझ्यासाठी ती चांगली बातमी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझा मान ठेवून माझा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा माझा राजीनामा स्वीकारला नाही. त्याच्यामुळे मी दोन्ही पक्षांचे आभार मानतो की एका पक्षाने मला पक्षात घेतलं नाही आणि दुसऱ्या पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला नाही. नक्कीच नक्कीच. कुणालजी, खरं तर आपला एक राजकीय प्रवास आपण सांगितला. आपल्या घराण्याला काही राजकीय वारसा होता का? आपल्या घराण्यातून या प्रभागाचा असेल, शहराचा असेल, काही नेतृत्व केलं आहे का? कसं हे आपल्याला राजकारणाकडे जे आपलं ओढ लागली किंवा आपण आज राजकारणात, सक्रिय राजकारणात आपण उतरलेला आहात, कसा नेमका कोणाचा आदर्श घेऊन आपण या राजकारणात? मुळात आमचा मोहाडीतला पवार परिवार जो आहे हा राजकारणापेक्षा समाजकार्य करण्याकडे जास्त आमच्या परिवाराचा कल असतो. 2002 साली आमच्या काकू सौ छाया भारत पवार या धुळे नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या. आणि मला आठवतं, मी त्यावेळेस असेल साधारण 7वी-8वी मध्ये,
त्यावेळेस त्या धुळे शहरातनं सर्वात जास्त मतांनी निवडलेले कॅन्डिडेट होते धुळे शहराच्या. आणि त्याच्यानंतर एक साधारण 10-11 महिन्यानंतर नगरपालिका डिझॉल्व्ह झाली आणि महानगरपालिकेचे इलेक्शन्स लागले. आणि त्या काळात आमच्या गावात काही अंतर्गत कलह झाले, वादविवाद झाले आणि आमचा परिवार हा राजकारणापासून दूर गेला. मुळात आमचे काका जे श्री भारत महारू पवार यांना राजकारण हे आवडतच नव्हतं. यांची आवड फक्त समाजकारण. आणि त्याचप्रमाणे माझे वडील होते कैलासवासी संजय भाऊ महारू पवार, यांचं निधन झालं 1997 मध्ये. यांनाही राजकारण आवडत नव्हतं, यांनाही फक्त समाजकारण आवडत होतं. माझा जो राजकारणाचा जन्म होतोय किंवा मी जे राजकारणात उतरलोय हे मुळात मी समाजकार्यातनं पुढे जातोय. 2018 साली पण मी निवडणूक लढवली तेव्हा समाजकार्य आणि काकांचा आशीर्वाद, काकांचं मार्गदर्शन असेल. त्यानंतर मी 2009 मध्ये जेव्हा राजकारणात आलो तेव्हा धुळे जिल्ह्याचे मातब्बर नेते मान्य विनायक बापूजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकीय धडे शिकत गेलो. त्यानंतर धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदम पांडे साहेब यांच्याकडे मी राजकीय धडे शिकलोय. आणि मुळात माझं शिक्षण पुण्यात झाल्यामुळे एक राष्ट्रवादीची लहानपणापासूनच मला आवड होती. कारण पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणायला हरकत नाही. हा. खरं तर आपल्याला याच्या सोबतच मला विचारायला आवडेल, आपला चेहरा म्हणजे एक आंदोलक चेहरा होता. हो. हा कदाचित आपले मित्र पक्ष जसं भाजपचा संपूर्ण महाराष्ट्रभर जी काही चर्चा चालू आहे आपल्याला माहिती की निष्ठावंतांना डावललं गेलं. हो. खरोखर आपल्यासारख्या एका आंदोलक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आपल्या तरी पक्षाने निष्ठावंताला कदाचित न्याय दिला असं वाटतं. मी आपल्याला पहिलेच बोललो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले का, तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधल्या नेत्यांनी माझा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा स्वीकारला नाही. कदाचित त्यांना वाटत असेल पहिल्यापासून की मी एक आंदोलक म्हणून पहिल्यापासून पक्षामध्ये काम केलेलं आहे, चांगलं काम माझं दिसलेलं आहे. युवक अध्यक्ष असतानाही मी बऱ्यापैकी चांगले आंदोलन केले होते. विधानसभेच्या वेळेस युती होती, महायुती म्हणून आपण आपल्या धुळे शहराच्या भाजप आमदारांना मदत केली. 10,880 मतदान मी मोहाडीतनं काढून दिलं. माझ्या इकडे श्रेय नाहीये त्यात, सर्व मिळून काढलं. पण शेवटी जे मतदान निघालं ते एक मी नाही म्हणत, जनता म्हणते की हे फक्त कुणाल पवारमुळे निघालं. आणि त्याच्यामुळे माननीय अनुप भैया अग्रवाल यांच्या विजयात आमच्या त्या एक्स्ट्रा मतांची भर पडली आणि त्यांचा तो लीड वाढला. आणि याची जाणीव स्वतः अनुप भैयांना पण आहे किंवा त्यांच्या परिवाराला पण आहे. यात काय असं वेगळं नाहीये. नक्कीच. कुणालजी, आता थोडंसं आपण महानगरपालिका निवडणुकीकडे बोलूया. महानगरपालिकेची सत्ता मागच्या पंचवार्षिकला एक हाती भाजपकडे मतदारांनी दिली. 50+ ची घोषणा झाली, 50+चा कौलही जनतेने दिला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली, गिरीश महाजन मंत्री होते त्यांनी आश्वासनं दिले. आश्वासनाप्रमाणे शहराचा विकास झाला. काय वाटतं एक सुदान धुळेकर नागरिक म्हणून? एक सांगायचं झालं ना की सध्याची परिस्थिती जी आहे, नागरिक हे आश्वासनावरच फुलतं असं मला वाटतं. पण मी त्यातला कार्यकर्ता नाही. मी नेता नाहीये, मी कार्यकर्ता आहे, पण मी त्यातला कार्यकर्ता नाही. गेल्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये 2 वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासक म्हणून कामकाज चाललंय. 5 वर्षामध्ये महापालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाने जे काही आश्वासनं दिली होती, मला एक असं वाटतं त्या पिरियडमध्ये त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली. पण ज्या पद्धतीने ती पूर्तता करायला हवी होती त्या पद्धतीने ते करू शकले नाहीये. म्हणजे जसं मूलभूत गरजांचा आपण विषय करू, महानगरपालिका आली की फक्त मूलभूत गरजांवरच लढायचं. मग तुम्हाला आम्ही रस्ते करून देऊ, गटारी करून देऊ, पाण्याची पिण्याची सोय करून देऊ, कचऱ्याचं निर्मूलन सोय लावून देऊ. आज तसं बघायला गेलं धुळ्यामध्ये काहीच नाहीये. ना कचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, ना रस्ते आहेत, ना गटारी आहेत, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. याचं नियोजन भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्ष करू शकला असता. सत्ता त्यांच्याकडे पण होती, करू शकला असताच. पण काय आहे ना, आपल्या महानगरपालिकेमध्ये माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जे नगरसेवक तेच बॅकग्राऊंडला ठेकेदार आहे. मग ठेकेदाराचं काम काय असतं? आज रस्ता बनले ना, खाली पाईपलाईन करणार उखडात टाका ना, नंतर परत त्याला बिल टाकायची, पुढचं बिल टाकून त्याला परत डागडुजी करून रिपेअर करायचा. मग राहतं काय? गटरीची पाईपलाईन टाकली, पाण्याची पाईपलाईन राहून गेली, मग त्याला परत कोरायचा.
मग त्याला परत कोरायचं, मग पिण्याची पाईपलाईन टाकायची आणि मग तो रस्ता डागडुजी करायचा. थोडक्यात महानगरपालिका एक कमर्शियल कॉम्प्लेक्सच Yes, झालेला आहे. yes, yes. आणि पुन्हा आता कालच राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, आपले विद्यमान आमदार असतील, इतर नेते मंडळी असतील. आश्वासनांचा मोठा पाऊस काल आला. त्या आश्वासनांना पुन्हा आता धुळेकर कसे बोलतात किंवा काय त्याच्यावरती विचार करतात ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र एक तरुण चेहरा म्हणून किंवा पक्ष विरहित जर विचार केला, धुळे शहरात अजून किती दिवस मूलभूत गरजांवरती निवडणुका झाल्या पाहिजे? आज 2025 चालू आहे. कोणत्या दिशेने आपण चाललोय? युवकांचं काय? एक तरुण म्हणून येणाऱ्या काळात आपण काय विकास कामं आपल्या प्रभागासाठी आणि शहरासाठी विचार करतो? मी आपल्याला सांगू इच्छितो, मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी आज राजकारणात सक्रिय आहे. मी आपल्याला सांगितलं 2009 पासून मी राजकारणात सक्रिय आहे. मी बघत आलोय की धुळे शहरामध्ये तरुणांची खूप दयनीय अवस्था आहे. माझ्याकडे जो कोणी युवक आला असेल ना, की आता मला हे काम करायचं, मला काही आर्थिक मदत पाहिजे, तर त्या युवकाला मी नक्कीच चांगलं मार्गदर्शन करून त्याला त्या कामासाठी मदत केलेली आहे आजपर्यंत. हा माझा इतिहास मी नेहमी नाही बोलत, हे लोक सांगतील तुम्हाला. पण विषय काय आहे, धुळे शहराची युवकांचे हाल बघता युवकांसाठी नक्कीच चांगलं काम करण्यासाठी माझ्यात धमक आहे. मी 2-3 वेळा युवकांसाठी कॅम्प पण लावला होता, नोकरीसाठी कॅम्प पण लावला होता आणि त्यामार्फत बरेच युवक धुळे शहरातले युवक अध्यक्ष असताना मी 2-3 कॅम्प लावले होते आणि त्यामार्फत बऱ्याच धुळे शहरातल्या युवकांना मी बाहेर गावी नोकरीसाठी त्यांना मदत केली होती किंवा त्यांना पाठवलं होतं. आज मी धुळे शहराचा प्रभाग क्रमांक 18चा एक उमदा नेता म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी निवडणुकीला समोर जातोय, एक मूलभूत गरज मला लक्षात येते की अभ्यासिका हा विषय खूप मोठा आहे. वार्डामध्ये आज कोणत्या वार्डामध्ये अभ्यासिका आहेत? आपल्या धुळे शहरातील किती युवक हे त्या अभ्यासिकेत त्या अभ्यासिकेत जात आहेत किंवा त्या लोकांना तिथे युवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळते? माझं टार्गेट असं आहे की शिका आणि संघटित व्हा. या मुद्द्यावर मी चालतो आणि युवकांना घेऊन चालतो आणि त्यानुसार मी युवकांसाठी नक्कीच चांगल्या अभ्यासिका असेल, व्यायामशाळा असतील, कारण कोणाचं स्किल कशामध्ये हे तो त्या फील्ड मध्ये आल्यावर त्याला कळतं, कोणताही युवक असू द्या. म्हणून मग मी माझ्या नजरेमध्ये युवकांसाठी जे काही चांगले काम करता येणार मला, त्याच्यामध्ये व्यायामशाळा असतील, अभ्यासिका असतील किंवा मग प्ले ग्राउंड असतील, ह्या माध्यमातून मी युवकांना चालना देणार आहे. मग मी मधल्या पिरियड मध्ये कबड्डीच्या राज्यस्तरीय मॅचेस घेतल्या होत्या, खो खोच्या राज्यस्तरीय मॅचेस घेतल्या होत्या. त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या राज्यस्तरीय मॅचेस घेतल्यामुळे सर्टिफिकेट्स मिळाले आणि त्यातून त्या मुलांचं नोकरीमध्ये काम झालं. म्हणजे तुम्हाला मी गर्व आहे मला त्या गोष्टीचा. त्या मुलांना फक्त मी साथ दिलेली आहे युवकांना. आज मोहाड इथले कमीत कमी 8 ते 10 विद्यार्थी हे आर्मी मध्ये आहेत, CRPF मध्ये आहेत, पोलीस मध्ये आहेत आणि हे फक्त आणि फक्त त्या गेम्सच्या माध्यमातून आहे. नक्कीच आपल्याला मी एका विषयासाठी रोखेल. जसं आपला युवकांचा विषय निघाला, ज्या पद्धतीने आपण आपल्या मतदारसंघातला किंवा मोहाडीचा आपण उदाहरण दिलं की आज आर्मीमध्ये म्हणजे सैन्य दलामध्ये विविध प्रकारचे लोक विद्यार्थी जे गेले. पण सर एक विचार जर केला, ज्या भाजपने आपल्या महानगरपालिकेत सत्ता मागील 85 मध्ये मिळवली, पुन्हा आता ते लोकांसमोर जात आहेत आणि गुंडगिरी आणि गेल्या 5 वर्षाचा किंवा अनेक वर्षाचा जर इतिहास पाहिला तर आपलं धुळे हे महाराष्ट्राच्या नकाशावरती अतिशय गुंडगिरीचा नंबर 1चं शहर म्हणून याला पाहिलं जातं. दिवसाढवळ्या कोणी तरुणी असेल, विद्यार्थी असेल, फिरू शकत नाही. गुंडगिरी, कोणाचा कधी खून करेल, काय करेल, म्हणजे एक भीतिमय वातावरण जे धुळ्याचं झालेलं आहे. त्याच्यावरती खरं तर जे नेते मंडळी आपले सहकारी पक्षाचे आहेत, जे स्वतः विद्यमान आमदार आहेत, त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला, युवकांचा, त्या सगळ्या गोष्टी जर साईडला ठेवल्या, की गुंडगिरी ह्या गोष्टींपेक्षा एक वेगळी आणि त्याला कसं आपण इथून काढू शकतो, त्यासाठी प्रयत्न काय केले पाहिजे, त्यांनी काय केले पाहिजे आणि आपण काय केले पाहिजे? ऍक्च्युली असं आहे की माझा वैयक्तिक अनुभव याबाबतीत मी सांगतो. धुळे शहरातील युवक जे आहे ना, हे कमी मेहनतीमध्ये जास्त पैसा कसा भेटेल याच्याकडे त्याचा जास्त कल असतो. आणि धुळे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघता धुळे जिल्ह्याला आज 3 नॅशनल हायवे जॉईंट, 3 राज्याच्या बॉर्डर आहेत. नॅशनल हायवे 211, नॅशनल हायवे 6, नॅशनल हायवे 3 आणि 3 राज्याच्या बॉर्डर आहेत. म्हणजे धुळा बॉर्डर एक आहे, महाराष्ट्र बॉर्डर, गुजरात बॉर्डर आणि MP बॉर्डर. आणि या ठिकाणावर त्यांना काही म्हणजे
अवैधरित्या स्मगलिंग म्हणून किंवा काही असेल ते, मी बोललो ना, युवकांमध्ये एक नशा लागली ती, आणि ती नशा उतरवण्यासाठी याच्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे. आणि पोलीस प्रशासन आपलं त्यामध्ये काम चांगलंच करत असतं. आपण बघत असाल सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बऱ्यापैकी रेड होत असतात. जे काय इलिगल दारू असेल, गांजा असेल, याच्यावर कारवाई होत असते. पण साहजिकच आहे, या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष देण्याचं काम आहे. आणि माझी प्रशासनाला आपल्या मार्फत विनंतीच राहणार आहे की युवकांना नशेपासून मुक्त कसं करता येईल याच्यासाठी त्यांनी एक काहीतरी सोर्स राबवला गेला पाहिजे. आणि मेन म्हणजे शासनाकडून असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा शहराचा जो विकास करण्याच्या अजेंड्यावरती जे निवडणुका होत्या, तर रोजगाराचा जर कसं आहे ना, या ठिकाणी झाला तर कसं एक सांगू का तरुण तुम्हाला मी, रोजगार कोण आणू शकतो? MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, बरोबर आहे. खासदार आणि आमदार लोक साहेबांचं काम आहे रोजगार आणून देणे आणि विकास निधी आणणे, बरोबर आहे. नगरसेवकाचं काम काय की फक्त नगरसेवक म्हणून एक वार्डाचा विकास करणे. या मताचा मी आहे. माझ्या वार्डात येणाऱ्या लोकांची समस्या मी जाणून घेतल्या पाहिजे आणि ती समस्या माझी म्हणून मी काम केलं पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणजे मला राजकारण जे करायचंय किंवा समाजकारण जे करायचंय ना, ते मी माझ्यासाठी नाही करणार आहे. मला लोकांसाठी राजकारण समाजकारण करायचंय. माझा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये नया पैशाचा नाही. मी राजकारण किंवा समाजकारण जे काही करत आलेलो आहे आजपर्यंत माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी कधीच केले नाही. आणि ही शिकवण मला माझ्या काकांनी आणि माझे राजकीय गुरु विनायक बापूजी शिंदे आणि राजूबाबांनी दिलेली. म्हणजे मी यांच्याकडनंच शिकलेलो आहे. हे तीन जे व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगितले ना, धुळे शहराचे एक उमदा व्यक्तिमत्व होतं राजेंद्र पोपटराव शिंदे. कैलासवासी राजेंद्र पोपटराव शिंदे 2002 मध्ये त्यांचा मर्डर झाला. त्यांच्या काही गोष्टी मला, मी लहान होतो पण त्यांच्या काही गोष्टी मला आजही आठवतात. पण त्याच्यावरच मी माझे धडे गिरवत आलोय. म्हणजे मी माझा सेल्फिशपणा कधीच बघितला नाही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की साहजिकच युवकांना हा काम देण्याचं काम आहे, हे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार साहेबांच्या अंतर्गत झालं पाहिजे. विधानसभेचे आपले नेते आमदार अनुप यांच्या अंतर्गत झालं पाहिजे. आज धुळे जिल्ह्याला मंत्रीपद, पालकमंत्रीपद आहे, जयकुमार रावल आहेत सन्मान्य नेते, त्यांच्याकडनं आज आले. MIDC पण आले, असं नाही की नाही आलं. पण त्याच्यामध्ये पण काही अंतर्गत कलह भरपूर आहेत. आता त्या गोष्टीत जाण्यात काही अर्थ नाही. आणि पुढचा प्रश्न जर आपल्याला विचारायचा झाला तर खरं तर पूर्ण धुळे महानगरपालिकेच्या काही मोजक्या चुरशीच्या लढत ज्या आहेत त्यापैकी प्रभाग 18, आपले विरोधक जे जुने काळचे आपले सहकारी होते, मित्र परिवारातले होते, एक फ्रेंड सर्कल मधले आपले सगळे काही ज्येष्ठ असतील, काही आपल्या बरोबरीचे असतील, कशी ही लढत आणि कसं आपण बघतात? मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 18 आत्ताचा जो आहे तोच सन 2018 साली प्रभाग क्रमांक 18 होता. त्याही वेळेस त्याच प्रभाग क्रमांक 18च्या उमेदवारीमध्ये मी उमेदवारी केली होती. आणि आज हा वार्ड 3 नगरसेवकांचा असल्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये माझी उमेदवारी आहे. एकंदरीत या प्रभागाची भौगोलिक परिस्थिती बघता 70 ते 80% वार्ड हा जुन्या पद्धतीचाच आहे. 20-30% फरक थोडासा नवीन वार्ड मध्ये झालेला आहे. आणि याच वार्डातनं माझा मागच्या पंचवार्षिकला 2018 साली 45 मतांनी पराभव झाला होता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. माझा, मी त्याही वेळेस राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढवली. त्यावेळेस माझा मोजक्या 45 मतांनी पराभव झाला होता. मी माझ्या गावातनं 4200 मतांनी पुढे होतो. म्हणजे 2200 मतांचा लीड होता. मला 4200 मत माझ्या गावाने दिले होते. इतकं प्रेम माझ्या गावाने मला दिलं होतं. आणि आजही तेच प्रेम मी ते टिकवून ठेवलेलं आहे. लोकांसोबतचा जे माझा व्यवहार असेल ना, सामाजिक बांधिलकीची आहे ना, ती माझी आजही मी ती टिकून ठेवलेली आहे. आजही तिला मी कधी तडा जाऊ दिलेला नाहीये. आणि राहिला उमेदवारीचा विषय, तर भारतीय जनता पार्टी मार्फत एक उमेदवार आहे. शिवसेना राष्ट्रवादी युती आहे धुळे शहरामध्ये. पण तरी आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही मैत्रीपूर्ण लढत मध्ये आम्ही या वार्डात लढत आहोत. विचार करायला गेलं तर मला खूप प्रेशर आला उमेदवारी मागे घेण्यासाठी. पण मी ठरवून घेतलं होतं की उमेदवारी करायची, आपला निर्णय फायनल आहे. त्याच्यामुळे मी उमेदवारी मागे घेतली नाही. पुढे काय परिणाम होतील याचा विचार मी केला नाही. मी परत सांगतो की मला मी जी उमेदवारी करतोय ही मला जनतेसाठी करायची आहे, नाही की माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी.
माझा स्वार्थ जर मला साधायचा असता तर मला जेव्हा प्रेशर आला तेव्हा मला खूप मोठे मोठे आमिष दाखवण्यात आले. म्हणजे पर करोडोपर्यंत विषय झाले. मी आज कुठेच शेअर केले नाही आजपर्यंत. मी तुमच्याजवळ शेअर करतोय. आपल्या माध्यमातून जनतेला माहित पडेलच. पण मला करोडोच्या ऑफर्स आल्या. तुला इतके करोड देतो, तुला हे काम देतो, तुला ते काम देतो. म्हटलं नाही, मी पैशावर जाणारा माणूस नाही. आज माझ्या बापाने, माझ्या वडिलांनी, काकांनी, आजोबांनी भरपूर कमवून ठेवलेले. त्याच्यावर फक्त मला पाठीवर ते म्हणतो ना आपण रेषा ओढायच्या फक्त, बस. मला बाकी काय करायचं नाहीये. त्याच्यामुळे मी जे ठरवलं ते ठरवलंय. मी लढणार म्हणजे लढणार. त्याच्यामुळे मी नक्कीच, माघार घेतली. नक्कीच कुणालजी, एकंदरीत आपल्याशी चर्चा अतिशय उत्तम अशी सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला आहे की येणाऱ्या आता ह्या निवडणुकीत 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे. जनतेला आपल्याकडनं अनेक नेते मंडळी असेल, उमेदवार असेल, यांच्याकडनं आश्वासनाचा पाऊस तर भरपूर लोकांनी बघितलेला आहे. आपल्याकडनं जनतेला काय महत्वाची विकासात्मक, धोरणात्मक काय आपण सांगू शकाल? आणि शेवटी आपल्याला सांगायचंय की खरोखर यंदा हवा कुणाची? तसं बघायला गेलं तर मी माझ्या वार्डासाठी सांगेल की मी पहिलेच बोललो की मूलभूत गरजा ह्या तर गोष्टी करायच्या आहेत. पण मूलभूत गरजांच्या व्यतिरिक्त मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण गोष्टी त्या डिटेल्स मध्ये देणार आहे. कारण माझ्या वार्डमध्ये तो अवधान गाव, मोहाडीचं अर्ध उपनगर, मोहाडी उपनगर अर्ध येतं आणि यात 4-5 कॉलनी परिसर येतात. तिघांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. अवधान गावाची समस्या वेगळी आहे, मोहाडी गावाची समस्या वेगळी आहे आणि या कॉलनी परिसराची समस्या वेगळी आहे. हे दोन्ही नगरसेवक जे आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे, हे या आधीही 2-2 वेळा त्या वार्डात नगरसेवक राहून चुकलेले आहेत आणि त्या लोकांना म्हणजे नगर सेवक म्हणून ते लोक त्या लोकांना कंटाळलेत. आता इंटरनल राजकारण बरंच काही चाललंय धुळे शहरामध्ये म्हणा किंवा आमच्या वार्डामध्ये म्हणा. पण भौगोलिक परिस्थितीने सगळ्या समस्या ज्या आहेत त्या तिन्ही जागांच्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या हिशोबाने मी 3 जागांसाठी वेगवेगळ्या कामाची व्यूहरचना माझ्या डोक्यामध्ये, मी माझ्या अंतर्मनामध्ये मी करून ठेवलेली आहे की मला अवधान गावासाठी काय उपाययोजना आणायच्या आहेत, मोहाडीमध्ये काय उपाययोजना आणायच्या आहेत, समतानगर, सहजीवनगर असेल, लक्ष्मीवाडी असेल, इकडचा जो पट्टा आहे त्या भागामध्ये काय उपाययोजना आणायच्या आहेत, लोकांच्या कामात कोणती गोष्ट जास्त जास्त येईल, ह्या गोष्टींचा उपयोग लोक म्हणजे मी जी लोकांना ज्या गोष्टी देणार आहे, मुळात मी आश्वासन देणारच नाहीये. मला आश्वासनाचा पाऊस पाडायचाच नाहीये. मी जे बोलेल ते करूनच दाखवेल. जे बोलेल ते करूनच दाखवेल आणि मला माहिती आहे की मी काय बोलल्यावर काय करून दाखवणार आहे. मी ह्याच मतावर, ह्याच विषयावर मी जनतेला मत मागणार आहे की मी तुम्हाला सांगणार नाही की मी तुम्हाला असा दुबईचा रस्ता बनवून देईल आणि सिंगापूर बनवून देईल. आपला टेम्पो तो नाहीच, माझा व्ह्यू तो नाहीच. माझा व्ह्यू सिंपल आहे. मी जनतेसाठी काम करताना मूलभूत गरजांवर काम करलेच, पण मूलभूत गरजांवर काम करत असताना परिसराच्या वैभवात कशी भर पडेल आणि त्याचा फायदा जनतेला कसा होईल याचाही विचार करून मी काम करणार आहे. नक्कीच. शेवटचा आपला अजून त्याला उपप्रश्न होता की यंदा धुळे शहरात, धुळे महापालिकेत हवा नेमकं कोणाची? मी आपल्याला सांगू इच्छितो की यंदा धुळे शहराची हवा सध्या कोणाचकडे नाही असं मला वाटतं, वैयक्तिकरित्या मला वाटतं. कारण धुळे शहराची जनता खूप हुशार आहे आणि मागच्या पंचवार्षिकला त्यांनी 51+ नारा दिला होता आणि त्या हिशोबाने 51+ला धुळेकर जनतेने 7 पण दिली. मी त्यावेळेस 45 मतांनी पडलो ना तर 49-50च राहिली असती मी जर निवडलं असतो तर. पण ठीक आहे, आता गिरीश महाजन साहेबांनी 55+चा नारा दिलेला आहे. पण यावेळेस मला नाही वाटत की 55+ भारतीय जनता पार्टी पास करू शकेल. का तर जो जनतेचा रोष आहे, जे विधानसभेच्या वेळेस सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तेव्हा सगळे हिंदू होते आणि आज जेव्हा सगळे पक्ष विखुरले गेले तर सगळे ते अदर कास्ट झाले. ही जी द्वेष झालाय नेत्यांमध्ये, तुम्ही बघितलं असेल 575-70 कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीच्या तिकडे सगळी लाईन मध्ये होते. आता त्यातले किती निवडले? 63, आय थिंक सो 63 निवडले असतील. तर बाकीचे कॅन्डिडेट गेले कुठे? ते तर लढतीलच. जसं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आहे, मी तेव्हा तन्मन धनाने काम केल्यानंतर मला नाही म्हणून सांगण्यात आलं की थांबून घे, आणि मी थांबणारा कार्यकर्ता नाहीये ना. मी लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत की यंदा हवा कुणाची. पण नक्कीच यंदा हवा बदलेल याची गॅरंटी पक्की आहे. नक्कीच.
कुणाल जींना आपण शुभेच्छा देऊया. हे होते कुणाल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवार. नक्कीच जनता त्यांना आपला कौल नक्कीच 16 तारखेला देईल. अशाच पद्धतीने आपण इतरही प्रभागामध्ये जाऊन यंदा हवा कुणाची हे नक्की जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची र हवा आपलीच र भाजपकडे जायचं आणि भाजपकडे जाऊन तिकिटाची मागणी करायची, ह्या हिशोबाने मी माझा एक राजीनामा दिला. तर मी आज आपल्याकडे जाहीरपणे सांगू इच्छितो. त्याच्यामुळे मी दोन्ही पक्षांचे आभार मानतो की एका पक्षाने मला पक्षात घेतलं नाही आणि दुसऱ्या पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला. माननीय अनुप भैया अग्रवाल यांच्या विजयात एक्स्ट्रा मतांची भर पडली आणि त्यांचा तो लीड वाढला आणि याची जाणीव स्वतः अनुप भैयांना पण आहे. मला आश्वासनाचा पाऊस पाडायचाच नाही. मी जे बोलेल ते करूनच दाखव. महानगरपालिका आली की फक्त मूलभूत गरजांवरच लढायचं. मग तुम्हाला आम्ही रस्ते करून देऊ, गटारी करून. जे नगरसेवक तेच बॅकग्राऊंडला ठेकेदार आहे. मला जेव्हा प्रेशर आला तेव्हा मला खूप मोठे मोठे आमिष दाखवण्यात आले. म्हणजे पर करोडोपर्यंत विषय झाले. आज पुढे शेअर केले नाही, आजपर्यंत मी तुमच्याजवळ शेअर करतोय. आपल्या माध्यमातून जनतेला माहीत पडेलच. पण मला करोडोचे ऑफर्स आले. जे विधानसभेच्या वेळेस सगळ्यांना सोबत घेऊन काम तेव्हा सगळे हिंदू होते आणि आज जेव्हा सगळे पक्ष विखुरले गेले तर सगळे ते अदर कास्ट झाले. यंदा हवा कुणाची? पण नक्कीच यंदा हवा बदलेल याची गॅरंटी पक्की. हवा कोणाची र हवा आपलीच र